प्रकरण 9 साधकाची लक्षणे भाग 4 आणि त्याचा आता नाव आहे श्रद्धा. किती महत्वाचं आहे, खूप छान. कन्व्हिक्शन, श्रद्धा की हे कुठून तयार होते, कशी येते, कशी जाते. ठीक आहे. तर पहिल्याच पॅरेग्राफचं हेडिंग आहे श्रद्धेचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व. की श्रद्धेचे काय काय प्रकार आहेत, त्याचं महत्त्व कसं आहे, काय महत्त्व आहे. बाबा इथे सांगतात, साधकास आवश्यक असणाऱ्या गुणविशेषांमध्ये श्रद्धा ही सर्वात अधिक महत्त्वाची आहे. जितके काही गुणविशेष आतापर्यंत आपण सारखं 3 प्रकरणांपासून बघतोय की साधकांमध्ये हे पाहिजे ते पाहिजे, ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पाया जर असेल, सगळ्या गुणांचा पाया किंवा अत्यावश्यक पहिला गुण म्हणजे श्रद्धा. श्रद्धेचे 3 प्रकार आहेत. बाबा सांगतात श्रद्धेचे 3 प्रकार आहेत. ते कोणते? पहिला प्रकार आत्मश्रद्धा किंवा स्वतःवरील श्रद्धा किंवा त्याला कंसात आत्मविश्वास दिलाय. पहा किती महत्वाचं आहे की स्वतःवर सुद्धा श्रद्धा असायला पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. हा आत्मविश्वास नसेल तर त्यात सेवा तत्परता येईल का? येणार नाही. मी जे करतोय ते बरोबर आहे हा भाव येईल का? येणार नाही. तर मग चांगले वाईटाची पारख करता येईल का? येणार नाही. म्हणजे पहिला गुण पाहिजे स्वतःवर, आत्म्यावर, स्वतःच्या आत्म्यावरची, स्वतःवरची श्रद्धा किंवा आत्मविश्वास. दुसराही श्रद्धेचा प्रकार आहे गुरुवरील श्रद्धा. इथे मस्त आहे. गुरुवर तर श्रद्धा नसेल तर काय उपयोग? गुरुवर श्रद्धा पाहिजेच. आता त्यात पुढे खूप सुंदरता आहे आणि फार मस्त त्याचं समीकरण ते कसं आपण पुढे बघणार आहोत. तिसरा प्रकार जीवनावरील श्रद्धा. जीवनावर सुद्धा श्रद्धा पाहिजे. सारखं जर नकारात्मक विचार असतील, सतत एखाद्याला असं वाटत असेल की काय जगायचा कंटाळा आला, मरायचंय, मरणाचे विचार सतत येत असतील, तर तो काय करेल? आत्महत्येचे प्रयत्न करेल. मग तो हे सगळं करण्यामध्ये लायक होईल का? नाही. जर जीवनावर त्याची श्रद्धा नसेल तर तो जो गुण सांगितलाय की त्याने उत्साही असावं, त्याचं प्रसन्न असावं, ते कुठून येणार? त्याची जीवनावर सुद्धा श्रद्धा पाहिजे. फेथ इन लाईफ. जीवनाकरता श्रद्धेची इतकी जरुरी आहे की तिच्याशिवाय जीवन अशक्यच होईल. जगणं शक्य, जर जगण्यावर श्रद्धा नसेल किंवा हे काही खरं नाही ते काही खरं नाही, एकदा ह्या जीवनाचं प्रयोजन म्हणजे हेतू जर कळला, या जीवनाचा हेतू काय आहे? ईश्वर समजून घेणं, त्याचा साक्षात्कार प्राप्त करणं, त्याची गळाभेट करणं, त्याचं दर्शन करणं. ते कधी शक्य आहे? मानवी देह असेल तरच ते शक्य आहे. म्हणजे त्याच्यासाठी जीवन जरुरी आहे. हे एक जो कोणी आयुष्याला कंटाळलाय त्यांनी इतकं जरी लक्षात घेतलं की माझ्या ह्या जीवनाचं ध्येय हे आहे, ते प्राप्त करण्याकरता हे जीवन आहे, हे जर एकदा त्याला कळलं, तर समजा त्या भौतिकतेपासून तो विटलेला असेल तरी मग त्याला हे महत्त्व कळल्यानंतर जीवनावरची श्रद्धा त्याची वाढू शकते. दुसरं, मागच्या प्रकरणात आपण बघितलं की जग आहे तसं स्वीकार करण्याची त्या साधकाची तयारी असली पाहिजे. साधकाचे गुण मध्ये आयुष्य हे जग जसं आहे तसं स्वीकार करण्याची त्याची तयारी पाहिजे आणि ते तसं स्वीकार करून त्याच्या बऱ्या वाईटासह त्यांनी ते स्वीकृत केल्यावर तरच तो निस्वार्थ सेवा देऊन जगावर प्रेम करू शकतो, तरच त्याच्यासाठी तो स्वतःला सक्षम बनवू शकतो. म्हणून हा पण एक गुण साधकाचा आहे की जे जग आहे ते आहे तसं स्वीकार करणं, हा त्या साधकाचा गुण आहे आणि तो असला पाहिजे. मग त्यासाठी जीवनावर श्रद्धा, म्हणजे आपसात कसे हे सगळे गुण एकमेकाशी इंटरलिंक्ड आहेत, पहा त्याची गंमत. तर त्या जीवनावर त्याची श्रद्धा असणं जरूर आहे. श्रद्धेमुळे सहकारशील आणि सामाजिक जीवन शक्य होते. परस्परावरील श्रद्धेमुळे प्रेमाचे विमुक्त आदान प्रदान आणि सहकार्ययुक्त श्रमविभाग शक्य होतात. आताच आपण बघितलं की सगळ्या
ज्या गुरुचे साधक आहेत, शिष्य आहेत, त्यांनी आपसामध्ये सुंदर सहकार्य पाहिजे. मग एकमेकांच्या मध्ये आत्मीयता पाहिजे. मग ती जर असेल तरच ते उत्तम सहकार्य करू शकतील, उत्तम कार्य करू शकतील. मग ती आत्मीयता कुठून येईल? एकमेकांमध्ये जी विश्वास ज्याला आपण म्हणतो बोलीचालीच्या भाषेत किंवा या व्यवहारी जगामध्ये, दुसऱ्यावरती विश्वास असेल, म्हणजे दुसऱ्या शब्दात श्रद्धा असेल, तरच त्याच्याशी सहकार्य तो करू शकतो. आणि तसं सहकार्य केलं तरच त्यांना ती सेवा देणं, आदान प्रदान, मुक्तपणे आदान प्रदान करणं शक्य होईल. बाबांकडे कसे आत्ताच आपण म्हटलं वेगवेगळ्या जाती धर्माची लोक होते आणि तरी सगळे सुंदर पद्धतीने त्यांच्यात एक परफेक्ट हार्मोनी होती. त्याने आपसात भांडलेलंही बाबांना चालत नव्हतं आणि त्याने आपसात खूप एक अटॅच झालेलंही चालत नव्हतं. तशी अटॅचमेंट पण नसावी. मग ते बाबांना सोडून जर ते त्यांच्याचकडे एकमेकांकडे लक्ष द्यायला लागलं तर ते तिथे तुमचा हेतू सफल होणार नाही. परफेक्ट हार्मोनी इज अ डिफरंट थिंग आणि एकमेकांवरची आसक्ती इज अ डिफरंट थिंग. परस्परांबद्दल अकारण भीती बाळगल्यास जीवन भारमय आणि संकुचित होते. एकमेकांबद्दल जर भीती असेल, संकोच असेल, सहकार्य आत्मीयता नसेल तर मग कसं होतं? जीवन जड वाटायला लागतं, संकुचित होतं, त्याचं ओझं भारमय म्हणजे ओझं होतं. बालकांची मोठ्या खूप छान इथे बाबांनी समजून सांगितलंय श्रद्धा कशी असावी किंवा श्रद्धा म्हणजे काय, ती कशी तयार होते. बालकांची मोठ्या माणसावर स्वाभाविक श्रद्धा असते. किती तो पूर्ण अवलंबून असतं लहान बाळ. मग आपल्या आईवर असेल, बाबांवर असेल, आजीवर असेल, दाईवर असेल, टीचरवर असेल, जसा कोणाचा तो औपचारिक असेल त्याच्यावरती त्याची पूर्ण श्रद्धा असते. त्याला खात्री असते की माझ्या सगळ्या अडचणींचं हे सोल्युशन आहे, माझ्या कुठल्याही संकटातनं हा मला काढून नेणार आहे. एवढी भाव, एवढं ॲनालिटिकल जरी तसं नसलं तरी कसं असतं की स्वाभाविक असते, ती नॅचरली अशी श्रद्धा असते. मोठ्या माणसापासून संरक्षणाची किंवा सहाय्याची अपेक्षा करण्याकरता त्यांना ओळखीची शिफारस पत्रे लागत नाहीत. आता या पॅरेग्राफचं हेडिंग आहे पारस्परिक श्रद्धा आणि तिला आवश्यक असलेले सहचारी प्रतिरूप, म्हणजे परस्परावर एकमेकावर श्रद्धा पाहिजे. मग त्या श्रद्धेला एकमेकांवर श्रद्धा असण्यासाठी आवश्यक काय आहे? एकमेकांमध्ये साहचर्य पाहिजे, सहकार भाव पाहिजे, आत्मीयता, साहचर्य पाहिजे. मग ते साहचर्याचं जे प्रतिरूप आहे ते असेल तर एकमेकांवर श्रद्धा असते, की जी आपली बाबाप्रेमींची एकमेकांवर आहे तशी. इतरांनी स्वार्थ साधण्याकरता धोक्याने फसवण्याचा निष्ठुर धक्का न दिला तर दुसऱ्यावर विश्वास टाकण्याची लहान बालकाची ही प्रवृत्ती पुढेही कायम राहते. लहान मूल कसं असं निर्धास्त असतं आणि मोठ्या माणसांवर ते पूर्ण अवलंबून असतं. आणि कुणी जर त्याला त्या वयात असा खूप मोठा धोका दिला नाही, काही स्वार्थ साधण्यासाठी त्याला असा काही निष्ठुर धक्का नाही दिला तर इतरांवर सहज विश्वास टाकण्याची ही प्रवृत्ती त्याची तशी डेव्हलप होते, विकसित होते आणि ती पुढेही कायम राहते. तेव्हा म्हणून मुलांना अनावश्यक भीती कसली घालू नये. अरे तो पोलीस आला, अरे वाघोबा आला, असं कधी सांगायचं नाही. त्यांचं सहजता तशी राहू द्यायची. बघते काका, बघते मामा, बघती ताई, हे असं तेव्हापासून एक साहचर्य त्यांच्यात केलं तर त्यांना सगळ्यांबद्दल प्रीतिभाव वाटेल. अरे त्याला हात नको लावू, अरे ह्याच्यात मिसळू नको, अरे त्यांच्याशी बोलू नको. असं जर केलं तर ते मुलामधली जी सहज प्रवृत्ती आहे श्रद्धेची, इतरांची साहचर्याची, ती खुंटते. जी आजकाल मोठ्या शहरांमध्ये बऱ्याचदा काही कारणांनी असं होतं ते बघायला मिळतं. एक मिनिट हा, एक मिनिट. वायफाय आवाज ऐकू येतोय ना? माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? बरं बरं. वायफाय नाही आहे आणि डाटा हे झालाय. मी त्याला दुसऱ्या डाटावर स्विच करते 2 मिनिटात. हां बरं. जय बाबा. बरं झालं मेसेज बघितलं. जय बाबा. येतोय ना आवाज? येतोय ना? ओके ओके, थँक्यू. जय बाबा. तर ती अशी सहज, तेव्हा श्रद्धा ही मनुष्यात स्वभाव सहज असली तरी तिची वाढ व विकास
प्रामाणिक व श्रद्धा ठेवण्यास योग्य असणाऱ्या मनुष्याच्या समाजातच होऊ शकतं. कशी असते श्रद्धा? ही स्वभाव सहज असते, नॅचरल असते, पण तिची वाढ आणि विकास कधी होईल की जेव्हा तो समाज त्या विश्वास ठेवण्यास लायक असेल, साहचर्य करण्यासारखा समाज असेल. असा जेव्हा त्या लायक समाज असेल, त्या समाजातच अशी सहज श्रद्धा जी आहे, प्रामाणिक आणि श्रद्धा ठेवण्यास योग्य असा समाज असेल, तर त्याच्यामध्ये सहज साध्य श्रद्धा जी आहे अशा समाजामध्ये विकसित होऊ शकते. द्रोहमय वातावरणात, द्रोह म्हणजे विद्रोह, भांडणं, तंटा, एकमेकाशी विरोध, असं जे वातावरण असतं ते म्हणजे द्रोहमय वातावरण. कुरापतीचं द्रोहमय वातावरणात श्रद्धा लोप पावते. असं जर वातावरण असेल, सतत एकमेकांवर कुरघोडी करणं, कुरापती करणं, तर तिथे श्रद्धा राहत नाही, प्रेम राहत नाही. ती श्रद्धा तिथे लोप पावते, नष्ट होते. श्रद्धा निर्माण करून दृढ करणाऱ्या प्रतिरूपी गुणविशेषांचे साहचर्य असेल तर परस्परामधील श्रद्धा पूर्णपणे स्थिर होते. म्हणजे एकमेकांमधले जे गुणविशेष आहे ते एकसारखे असतील, त्याच्याशी मेळ खात असतील, त्यांचं एकमेकाशी काउंटर पार्ट असतील, साहचर्य असेल, सहकार्य असेल, तर तिथे एकमेकांमधली श्रद्धा पूर्णपणे स्थिर होते. ज्याला आपण म्हणतो ना की काय, अरे याच्याशी माझी चांगली वेव्हलेंथ जुळली, हा एक शब्द आजकाल तुम्हाला नेहमी ऐकायला येत असेल. तर तिथे काय असतं की एकमेकांच्या बद्दल खात्री पटलेली असते आणि विश्वास निर्माण झालेला असतो, म्हणजे श्रद्धा निर्माण झालेली असते. तर परस्परामधील श्रद्धा पूर्णपणे स्थिर होते. दुसऱ्याने आपल्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र होणे आणि दुसऱ्यावर विश्वास टाकणे हे सद्गुण परस्परांना पूरक आहे. म्हणजे आपल्यावर जर कोणी विश्वास टाकला तर त्या विश्वासाला आपणही पात्र झालं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे आणि आपणही त्याच्यावर विश्वास आपल्यालाही टाकता आला पाहिजे. सतत संशयी स्वभाव नको. संशयी स्वभाव असेल तर तिथं श्रद्धेची वाढ होणार नाही, तिथे श्रद्धा लोप पावेल. म्हणून दुसऱ्याने आपल्यावर टाकलेल्या विश्वासात आपण पात्र होणं आणि आपण दुसऱ्यावर विश्वास टाकणं हे दोन्ही सद्गुण परस्परांना पूरक आहेत. आपल्याला सुद्धा त्याच्यावर, आपण माणूस बघून तसं करतोच. म्हणून तिथे म्हटलंय की तसा समाज असेल तर तिथे श्रद्धा वाढीस लागते. व्यक्तिपर व सामुदायिक जीवनाचा अनिर्बंध व उत्कृष्ट प्रवाह चालू राहण्यास दोन्हीही सद्गुणांची आवश्यकता आहे. की हा प्रवाह कसा आहे, व्यक्तिपर पण आहे, सामुदायिक पण आहे. हा जो अनिर्बंध उत्कृष्ट श्रद्धेचा प्रवाह चालू ठेवायचा असेल तर विश्वास टाकणे आणि विश्वास पात्र बनणे हे दोन्ही आवश्यक आहे. आणि अशी जेव्हा ही श्रद्धा विकसित होते तेव्हा आपोआपच त्या समाजामध्ये साहचर्य, प्रेमभाव हे वाढीला लागतात. पुढचा पॅरेग्राफ आहे आत्मविश्वासाचे महत्त्व. तिथे सांगितलं 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत, की स्वतःवरची श्रद्धा, गुरुवरची श्रद्धा आणि जीवनावरची श्रद्धा. आता इथे आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरच्या श्रद्धेचं काय महत्त्व आहे, स्वतःवर कशासाठी श्रद्धा हवी. परस्परांमधील तर्कवितर्क रहित व अचल श्रद्धा ही आदर्शमय जगातील वस्तू आहे. बाबा सांगतात की एकमेकांवर पूर्ण विश्वास आणि तोही तर्कवितर्क रहित, कुठलेही तिथे असं असेल का तसं असेल का ह्याचा विचार नाही, जर तर नाही, अशी जर तर विरहित जी अचल श्रद्धा, अढळ श्रद्धा आहे, ही केवळ आदर्शमय जगातच अशी वस्तू असू शकते असं बाबा सांगतात. वास्तविक व्यवहारामध्ये अशी श्रद्धा काही वेचक आणि खास ठिकाणीच आढळून येते, पण ही अप्राप्त किंवा दुर्लभ किंवा न मिळणारी वस्तू आहे का? नाही, ती आहे इथे, पण ती कशी आहे? खास ठिकाणी आहे, खास लोकांमध्ये आहे, खास वेचक ठिकाणी अशी श्रद्धा दिसून येते, आढळून येते. आणि तशी ती श्रद्धा प्राप्त करण्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं. ते जे सद्गुण आहे, सदाचार आहे,
तत्वांचं आचरण आहे ते आयुष्यभर सांभाळावं लागतं. सहजपणे पण नेटाने ते सांभाळावं लागलं तर ही अशा प्रकारची श्रद्धा तुम्ही प्राप्त करू शकता. आता त्याचं एक तुम्हाला छोटं उदाहरण देते. मी आज गांगडे सरांना पण सांगितलं की तुम्हाला आठवतील तशा बाबांच्या गोष्टी, बाबांच्या प्रेमींच्याही सांगू शकता ह्याच्यामध्ये, ह्या रिलेटेडमध्ये. माझ्या वडिलांचे म्हणजे अहमदनगरला वसंत टेकडीला मेहर बाबा लोकांची कॉलनी होती आणि त्याच्यात फक्त बाबा प्रेमींनाच प्लॉट द्यायचे असं ठरलं होतं. आमच्या वडिलांकडे पैसे नव्हते आणि त्यांनी नाही सांगितलं, पण सगळ्यांचा आग्रह होता. भगीरथ तिवारी, थाडे वगैरे मी सांगितलं की सगळे आम्ही आहेत 17-18 जण, तर तुम्ही पण बडे साहेब याच्यात एक प्लॉट घ्या. एकच आम्हाला जाणं जरुरी आहे आणि आम्हाला बाबा प्रेमीशिवाय दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही. वडिलांकडे पैसे नव्हते. त्यांचे एक मित्र होते, ते तलाठी होते, दहीवाले भाऊसाहेब म्हणायचे त्यांना. त्यांनी सांगितलं की मी पैसे तुम्हाला देतो. दादांनी सांगितलं माझ्याकडे पैसे नाही, मी तुझे पैसे परत करू शकत नाही, मी व्याजही देऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं हरकत नाही, मी पैसे देतो, तुम्ही तुमच्या नावावर घ्या. तुम्हाला वाटला तुम्ही ठेवा, नसेल वाटला तुम्हाला जेव्हा पैसे येतील तेव्हा द्या आणि नाही दिलात तर मी काही वर्षांनी तेव्हा ते ओपन करतील सगळ्यांना, तेव्हा मी माझा प्लॉट परत घेईन, मग तुम्ही द्याल त्या किमतीत मी परत घेईन. पहा तो मित्रांमधली श्रद्धा, आपसामधली श्रद्धा समजून घेण्यात म्हणजे उदाहरणात्मक काय काय गोष्टी सरळ होतात. आणि ही गोष्ट अशी आहे की ही पटकन कुणालाही समजेल. आणि प्लॉट, जमीन, सावर जंगलचं तर किती भांडणं असतात, किती केसेस असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 17 की 25 का 20 वर्षांनी तो प्लॉट तसाच्या तसा एकही पैसा न करता वडिलांनी त्या मित्राच्या नावावर हस्तांतरित करून दिला. सगळ्यांनी सांगितलं की आता किती याच्या किमती काय 20 पट 25 पट झालेल्या आहेत, कुठल्या कुठे गेलेल्या आहेत, तुम्ही काहीतरी त्यांच्याकडनं. त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब तुम्ही काहीतरी याच्याबद्दल घ्या, पैसे तुझे होते, तुझा प्लॉट तुला परत दिला, माझं त्याच्यात काहीही नाही. एकही 17 वर्षानंतरही तो प्लॉट जसाच्या तसा त्यांनी त्यांना त्याच्या नावावर करून टाकला. एक गडबड नाही करणार हा बाई. गेलं का वायफाय परत? हा कीर्ती काय? हॅलो, जॉईन करते मी. हा जय बाबा. हा 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 आले आले आले. अच्छा, जय बाबा. सगळ्यांचंच हे झालं होतं का की आमच्याकडे गडबड आहे? तुमच्याकडे जरा प्रॉब्लेम झाला. हो हो, मगाचपासून मला मेसेज येत होता. मी डाटा हे केलाय आणि वायफाय आले तर खरं, पण माहित नाही, आता बघूया लेटेस्ट. ओके, सॉरी बाबा, सॉरी ऑल. जय बाबा. तुम्ही एग्जाम्पल देऊन राहिले होते आणि इथून मग एकदम डिस्कनेक्ट झालं. पहिले झालं पण नंतर परत रिकनेक्ट झाल्या होत्या. हा मग परत डिस्कनेक्ट. हा हा, ही प्लॉटची गोष्ट ऐकायला आली ना? प्लॉटची गोष्ट ऐकायला आली. हॅलो, प्लॉटची गोष्ट ऐकायला आली ना? पुढे चालू करते. तर हा जो एकमेकांवरचा विश्वास आहे की इतक्या वर्षानंतरही इथे हे जे आचरण आहे ही ह्या म्हणून बाबा सांगतात की आदर्शमय जगातली वस्तू आहे असा विश्वास. पण हे आदर्श जर पाळले, आयुष्यभर ती जर तत्व पाळली, कठीण परिस्थितीतही की जिथे पैशाची चणचण आहे तोही द्यायला तयार आहे, एवढा कालावधी गेलाय, कुणालाही मोह होईल की बुवा हे, पण एक पैसाही त्यांनी न घेता तसं त्यांच्या पुष्कळ जणांनी त्यांना वेड्यात पण काढलं, पण त्यांनी तो आपला शब्द म्हणजे पाळला. तिथे त्यांनी माझा पैसा नव्हता, तुझ्याच पैशाने घेतलेला आहे, नाव फक्त माझं आहे, तुझा मला काही पैसा द्यायचा नाहीये तुझ्याकडे, तुझा प्लॉट तुला परत घे.
हे जे आहे हे एकमेकांवरची श्रद्धा. जयश्री देशपांडे ताई, जय बाबा. तुमचं ना म्यूट नाही होत राहिलेलं आहे माझ्या. हो. जय बाबा. एक माईक ओपन आहे. जयश्री ताई, तुमचा माईक बंद करता का प्लीज? तर श्रद्धा कितीही इष्ट असली तरी असीम श्रद्धेस पात्र असलेले लोक जगात असल्याशिवाय श्रद्धा कितीही इष्ट असले तरी असीम श्रद्धेस पात्र असलेले लोक जगात असल्याशिवाय ती पूर्ण स्वरूपात राहू शकत नाही. किती श्रद्धा इष्ट असली, योग्य असले तरी ती असीम श्रद्धा असलेले लोक, पात्र लोक जर असले, त्या जगात असल्याशिवाय ती पूर्ण स्वरूपात राहू शकत नाही. असे होण्याकरता समाजात विश्वसनीयता, स्थैर्य, परोपकारशील प्रवृत्ती यांचा पूर्ण विकास झाला पाहिजे. आता दुसरं एक उदाहरण म्हणजे काही मोठ्या डिग्निटीज असतात, सेलिब्रिटीज असतात, जसे सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, मदर तेरेसा, बाबा आमटे. लोकांची काय त्यांच्यावर श्रद्धा आहे का? कारण त्यांचं जे कौशल्य आहे, त्यांचं जे त्याबद्दलचं स्वतःचं त्यांच्या क्षेत्राबद्दलचं अढळ प्रेम आहे, त्यामुळे आहे. मग ह्यामुळे काय होतं? परोपकारशील वृत्ती, समाजामध्ये हे सगळं स्थैर्य, विश्वसनीयता हे सगळं डेव्हलप होतं. परंतु जोवर मनुष्याची स्वतःमध्ये अविचल श्रद्धा राहत नाही, तोवर पारस्परिक श्रद्धेस पोषक असलेले हे गुणविशेष अविकसितच राहतात. हे जे गुणविशेष कसे आहेत? परस्परांवर एकमेकांची श्रद्धा पाहिजे आणि ते अविकसित राहतात. कधी? स्वतःची स्वतःवर श्रद्धा पाहिजे पहिल्यांदा, म्हणून आत्मविश्वास पाहिजे स्वतःवर. मी जे हे निर्णय घेतला, हा निर्णय योग्य आहे, तत्वदृष्ट्या योग्य आहे, व्यावहारिकदृष्ट्या वेडेपणाचा असेल. ही जी अढळ श्रद्धा, स्वतःवरचा आत्मविश्वास पाहिजे की मी जरी नाही अशा मार्गाने पैसा कमवला तरी कुठून तरी माझ्या पैशाची सोय होईल, माझ्या शरीराचं समाधान होईल. ही जी स्वतःवर अढळ श्रद्धा असेल तर हे एकमेकांवरच्या श्रद्धेला पोषक असे जे गुण आहेत ते विकसित होतात. माणसाला आत्मविश्वास नसेल तर तो दुसऱ्यांचा विश्वास संपादन करून जतन करण्यास आवश्यक असलेल्या सद्गुणांचा विकास करू शकत नाही. जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल तर तुम्ही दुसऱ्याचा विश्वास कसा संपादन करणार? जो डामाडौल आहे, त्याला समजतच नाही, ज्याचा स्वतःचा खंबीर स्वतःवर विश्वास नाहीये, तो दुसऱ्याचा विश्वास कसा संपादन करणार, कसा मिळवणार? मग दुसऱ्याचा विश्वास संपादन करून मिळवून तो जपणं, त्यासाठी जे सद्गुण आहे त्याचा विकास कधी होईल? जेव्हा स्वतःचा तुमच्यावर आत्मविश्वास असेल. कोणत्याही बिकट दिव्यातून, आणि हा आत्मविश्वास साधा नसतो, कुठलीही अशी खडतर गोष्ट सहज साध्य नसते. कितीही बिकट परिस्थिती आली तरीही शरण त्या परिस्थितीला न जाता त्या तत्वाप्रमाणे आचरण करणं, खंबीर राहणं, स्वतःवरती अचल पाहिजे श्रद्धा, स्वतःवर त्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. स्वतःवर श्रद्धा असेल तर तशा पद्धतीचं तत्व आचरण तुम्ही करू शकता. म्हणजे पहिला जो श्रद्धेचा प्रकार आहे स्वतःवरती श्रद्धा, ती स्वतःवरती श्रद्धा असेल तर इतर तुमच्यावर श्रद्धा ठेवू शकतील आणि तर जीवनावरती श्रद्धा वाढत जाईल, तर जीवन सुंदर वाटायला लागेल. मग कितीही बिकट दिव्यातून जात असताना तुम्ही स्वतःच ग्राह्य म्हणजे ऍक्सेप्टेड घेतलेल्या, स्वतःच ग्राह्य झालेल्या ध्येयापासून कधीही च्युत होणार नाही, दूर जाणार नाही. ह्या अढळ आत्मविश्वासावरच अविचल शिलाची इमारत उभी करता येते. जे तुम्ही तत्व ग्राह्य केलेले, स्वीकारलेले आहे, त्या तत्वांपासून, ध्येयांपासून कधीही दूर जायचं नाही. आणि असा अढळ आत्मविश्वास असल्यावरच उत्तम शील म्हणजे काय? चांगलं शील जे आहे ते कशाने तयार होतं? तत्वचरणाने, उत्तम तत्व आचरणाने, उत्तम तत्वांचं व्यवस्थित आचरण केल्याने शील चांगलं बनतं. आणि अशा जी अढळ आत्मविश्वास आहे त्या अढळ आत्मविश्वासातूनच अशी अविचल उत्तम शीलाची
त्याचं कॅरेक्टर ज्याला तुम्ही म्हणता उत्तम कॅरेक्टर निर्माण होऊ शकतं, त्याशिवाय ते होत नाही. म्हणजे स्वतःवर अविचल श्रद्धा असेल तर ह्या गुणांचा विश्वास होतो, तर दुसरे तुमच्यावर श्रद्धा ठेवतील, तर तुमची जीवनावरची श्रद्धा अढळ राहील आणि ती राहिली तर तुमची गुरुवरची श्रद्धा प्रबळ होईल. अशी ही चेन आहे 3 श्रद्धेचा गोष्ट. पुढचा पॅरेग्राफ आहे. याच्यात काही कळलं नाही असं असेल तर नक्की सांगा, किंवा आपला डिस्टर्बन्स झाल्यामुळे हा पॅरेग्राफ एकदा फक्त वाचते मी, परत एक्सप्लेन नाही करत. आत्मविश्वासाचे महत्त्व, की स्वतःवर विश्वास का हवा. परस्परांमधील वितर्करहित व अचल श्रद्धा ही आदर्शमय जगातील वस्तू आहे. वास्तविक व्यवहारामध्ये अशी श्रद्धा काही वेचक व खास ठिकाणीच आढळून येते. श्रद्धा ही कितीही इष्ट असली, योग्य असली तरी असीम श्रद्धेस पात्र असलेले लोक जगात असल्याशिवाय ती पूर्ण स्वरूपात राहू शकत नाही. असे होण्याकरता समाजात विश्वसनीयता, स्थैर्य व परोपकारशील प्रवृत्ती यांचा पूर्ण विकास झाला पाहिजे. परंतु जोवर मनुष्याची स्वतःमध्ये अविचल श्रद्धा राहत नाही, तोवर पारस्परिक श्रद्धेस पोषक असलेले हे गुणविशेष अविकसितच राहतात. माणसाला आत्मविश्वास नसेल तर तो दुसऱ्यांचा विश्वास संपादन करून जतन करण्यास आवश्यक असलेल्या सद्गुणांचा विकास करू शकत नाही. कोणत्याही बिकट दिव्यातून जात असताना तुम्ही स्वतःच ग्राह्य झालेल्या ध्येयापासून कधीही ढळणार नाही. ह्या अढळ आत्मविश्वासावरच अविचल शीलाची इमारत उभारता येते. पुढचा पॅरेग्राफ आहे आत्मश्रद्धेचा अढळ पाया. आता स्वतः अशी अढळ श्रद्धा असण्यासाठी काय जरुरी आहे? स्वतःवर अढळ श्रद्धा म्हणजेच आत्मविश्वास असणं जरुरी आहे. ते का जरुरी आहे हे बघितलं, पण हा आत्मविश्वास येणार कुठून, त्याचा पाया कुठला आहे हे पुढच्या पॅरेग्राफमध्ये बाबांनी सांगितलं. आत्मश्रद्धेचा अढळ पाया, की कोणत्या पायावर ही आत्मश्रद्धेची, आत्मविश्वासाची इमारत उभी राहणार आहे. परंतु अचल आत्मविश्वास हा दुसऱ्यावरील पूर्ण श्रद्धे इतका विरळ आहे, दुर्मिळ आहे. बाबा सांगतात की दुसऱ्यावर पूर्ण श्रद्धा किंवा विश्वास जितका दुर्मिळ आहे तितका स्वतःवरचा आत्मविश्वासही दुर्मिळ आहे. का? निर्मितीक्षम आणि प्रभावी आत्मसंयमास आवश्यक असणारी निरतिशय आत्मश्रद्धा फारच थोड्या लोकात विकसित असते. असे लोक असतात पण खूप कमी असतात. की काय असतं की आत्मश्रद्धा निर्मितीक्षम असते, त्याच्यातनं काहीतरी चांगल्याचं निर्माण होतं. जसं मी आता सांगितलं की सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर, काय केवढं श्रद्धा आहे की मी करणार ते योग्य करणार, आणि खूप संयम की कठीण बिकट परिस्थितीतही स्वतःच्या तत्वांना तिलांजली न देणारे ते केव्हा हे करू शकतात की तेव्हा आत्मसंयम, तेवढा प्रखर आत्मसंयम त्यांच्यावर पाहिजे. आणि अतिशय आपल्या तत्वांवरती आणि स्वतःवरती निरतिशय आत्मश्रद्धा अशी खूपच थोड्या लोकांमध्ये विकसित असते. चांगल्या वाईटाचे ज्ञान असूनही बरेच लोक सन्मार्गापासून वारंवार च्युत होतात म्हणजे दूर होतात, परावृत्त होतात. पुष्कळ लोक असतात, सगळं कळतं, संपूर्ण छान ज्ञान असते, समज असते, उमज असते, सगळं माहिती असतं. हे करावं, हे करू नये, हे वाईट आहे, हे इथे भ्रष्टाचार आहे, हे कायद्यानुसार नाही, हे सगळं त्यांना समजत असतं. असं असूनही असे खूप लोक आहेत की त्यांना असं चांगल्या वाईटाचं ज्ञान असूनही ते सन्मार्गापासून दूर होतात. म्हणजे कसं? आता तुम्हाला माहिती आहे की भ्रष्टाचार करू नये, गॅस मिळाला नाही तरी हरकत नाही, पैसे देऊन गॅस घ्यायचा नाही, तिथे भ्रष्टाचार झाला. पुष्कळ लोकांना माहिती आहे की आता तुम्हाला मी बघितलेलं आहे की म्हाडाचं घर गडबड केल्याशिवाय त्या काळात तरी मिळत नव्हतं. त्या व्यक्तीला सगळं माहिती आहे, मागाप्रेमी व्यक्ती आहे, त्याला माहिती आहे की हे करणं चुकीचं आहे, तरीही खोटं सर्टिफिकेट देऊन कुठे उत्पन्नाचं, कुठे जातीचं, कुठे काय
लोक घरं घेऊन छान बसतात. हेच बरोबर. आता तुम्हाला फायदा झालाय, भौतिकदृष्ट्या फायदा झालाय, पण ते बरोबर आहे का? नाही. मग हेच बिकट प्रसंग असतात की जेव्हा तत्वांना तिलांजली द्यायची नसते. बेहत्तर नाही झालं तर बढाई म्हणून सांगत नाही, पण बाबांच्या कृपेने मी आणि मिस्टरांनी आम्ही ठरवलं होतं की ज्या काळात नेहमी ते घर घ्यायचं, कुठलंही घर, साधं घर प्रायव्हेट बिल्डरकडनं म्हटलं तरी 60-40 असं प्रमाण असायचं आणि ब्लॅकचा पैसा घेतल्याशिवाय सगळ्या व्हाईटमध्ये कुणी बिल्डर तयार व्हायचा नाही. आणि आम्ही इतकं फिरलो दोघं जण की जो आम्हाला पूर्ण व्हाईटमध्ये पैसा घेईल तरच आम्ही घर घेणार. आणि मी लोनची इतकी प्रकरणं केली बँकेमध्ये, तर माझी ती मॅनेजर खूप माझ्यावर खुश असायची, साऊथ इंडियन राजेश्वरी होती म्हणून. ती शेवटी इतर जे कस्टमर्स आहेत, जे बिल्डर आहेत, त्यांना सांगायला अरे मॅडम का अभी तक घर नहीं, इसके लिए घर देखो. मी म्हणायची मॅडम आप चिंता मत करो, इससे मुझे जमेगा नहीं. ते म्हणायचे तुम पागल हो, पूरा व्हाईट में कौन पैसा लेगा. लेकिन बाबांच्या कृपेने फायनली आम्हाला बिल्डर मिळाला की ज्याने पूर्ण व्हाईटमध्ये पैसे घेतले आणि आमचं घर ते शेवटी आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना रिटायरमेंट नंतर घर मिळालं. पण कशी बाबांनी साथ दिली, तोपर्यंत घराचा फारसा प्रश्न राहायचा वेळ आला नाही. बँकेकडनं क्वार्टर मिळत गेले, जिथे नाही मिळालं तिथे लीज फ्लॅट घेतला आणि घर नाही आता असं वाटलं. 10 वर्ष त्या बिल्डरनी लावलं, 12 वर्ष घर द्यायला. ज्या दिवशी मी रिटायर होत होते, नागपूरमध्ये शेवटचे रिटायरमेंट माझं पोस्टिंग होतं, तिथे मी रिटायरमेंटचे पेपर सही करत होते आणि इथे मिस्टर घराचे पेपर सही करत होते. त्याच दिवशी पोझेशन मिळालं. ज्या दिवशी रिटायरमेंट त्याच दिवशी बिल्डरकडनं त्या घराचं एवढं प्रोलॉंग होतं, अर्धी बिल्डिंग अजून बाकी होतं, त्याचं पोझेशन त्याच दिवशी मिळावं ही ईश्वर कृपेशिवाय दुसरं काही असू शकत नाही. त्यानंतर नॅचरली ते पूर्ण व्हायला, ते करायला 1-2 महिना बाहेर भाड्यानं पैसे घालून राहावं लागलं. पण ही मी म्हणजे तुम्ही तुमच्या तत्वांवर श्रद्धा ठेवा. नाही मी ब्लॅकचं नाही, मला विकायचं असेल तरी मी ब्लॅकनी घेणार नाही, खरेदी करायचं असलं तरी ब्लॅकनी घेणार नाही, असे मूर्ख आहेत. म्हणून बाबांनी सांगितलं काही आहेत हे, पण म्हणून हे कुणी करायची सुरुवात आपल्यासारख्यानेच करायची. सांगायचं गोष्ट म्हणजे इथे हा जो मुद्दा होता, सॉरी स्वतःबद्दल सांगायला नको होतं, पण आलो ओघामध्ये. चांगल्या वाईटाचे ज्ञान असूनही बरेच लोक सन्मार्गापासून वारंवार दूर होतात. ते व्हायला नाही पाहिजे कुठली परिस्थिती असो. व असल्या दुर्दम्य दुर्बलतेचा, विफलतेचा व विकारवशतेचा सतत अनुभव घेत राहिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खंडित होऊन ढासळतो. पुन्हा काहीतरी झालं का आपल्या ह्याच्यात? ऐकायला येत आहे ना? परत एकदा गेली होती लिंक ना? सॉरी. हा हा ओके. हा काय प्रकार चाललाय आज मला कळे नाही. एनिवे सॉरी. तर चांगल्या वाईटाचं ज्ञान असूनही सन्मार्गापासून दूर होणारे लोक होतात. तसं करायचं नाही. पण तसं झालं तर काय होतं? चांगल्या वाईटाचं ज्ञान असूनही जर सन्मार्गापासून तुम्ही दूर झालं तर ते दुर्बळ बनता, आत्मविश्वास तुमचा खंडित होतो, तुम्ही विकारवश होता, आसक्ती वाढते आणि तुम्ही दुर्बळ होता. तो आत्मविश्वास खंबीरपणात तुमच्यात राहत नाही. जो दुर्दम्य दुर्बळताचा, आत्मविफलतेचा, विकारवशतेचा सतत अनुभव घेतल्यामुळे मग त्यांचा आत्मविश्वास डळमळायला लागतो. या प्रकारे जी आत्मश्रद्धा सतत पोखरली जाऊन नष्ट होण्याच्या बेतात येते. मग हे चांगल्या वाईटाची जाण असूनही जर त्याचं आचरण तसं जर केलं नाही तर तुमची आत्मश्रद्धा डळमळीत होते. आणि अशी आत्मश्रद्धा डळमळीत झाली की मग ती काय होते? आत्मश्रद्धा पोखरली जाऊन नष्ट होण्याच्या बेतात येते. तिला पुन्हा सुरक्षितपणे प्रस्थापित करायचे असल्यास मनुष्याच्या समोर पूर्ण पुरुषाचे जिवंत उदाहरण असावयास पाहिजे व त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे. मग ही अशी अचल श्रद्धा, म्हणजे ह्या पॅरेग्राफचं नाव काय होतं? ही अचल आत्मविश्वास, अढळ श्रद्धा कुठून येते? त्याचा पाया काय आहे? की चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं ज्ञान असूनही, चांगल्या वाईटाचं ज्ञान असूनही कठीण परिस्थितीत तुम्ही तुमच्या तत्वांपासून ढळायचं नाही. हे केव्हा शक्य होतं? जेव्हा तुमची तुमच्या गुरुवर अचल श्रद्धा असते.
तेव्हाच हे होतं. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे गुरुवरची अचल श्रद्धा हा तुमच्या अचल अढळ आत्मविश्वासाचा पाया आहे. तुमच्या अचल अढळ आत्मविश्वासाचा पाया गुरुवरची श्रद्धा आहे. गुरुवर श्रद्धा तुमची ठाम असेल तर तुम्ही कुठल्याही संकटाला निडरपणे तत्व सांभाळून आपण तोंड द्यायला तयार राहतो. म्हणून तिला पुन्हा ती जी आत्मसक्षा, जर ती आत्मश्रद्धा डळमळीत झाली, कधी डळमळीत होते की बिकट परिस्थितीत आपण आपले तत्व सोडून आचरण केलं तर, मग ती जर डळमळीत झाली आणि नष्ट व्हायला लागली तर काय करायचं, तिला पुन्हा प्रस्थापित करायचं. ती कशी प्रस्थापित होतात, हे जे सद्गुरू आहेत, पूर्ण पुरुष आहेत, गॉड रिअलाइज सोल आहे, त्यांचं जे जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे, अशा माणसांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून मग ती आत्मश्रद्धा पुन्हा प्रस्थापित होऊ शकते. म्हणजे आत्मश्रद्धेचा, अढळ आत्मश्रद्धेचा पाया शेवटी कुठे आला, गुरुवरच्या